मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। पिन कोड नंबर आहे 425508। माझा मोबाईल नंबर आहे 985000155558। आजचा कार्याचा विषय हा आपले ग्रहयोग आणि आपला व्यवसाय, करिअर, ज्योतिषशास्त्रा संबंधित। कार्य सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। ज्योतिषशास्त्र हे सर्वव्यापी शास्त्र आहे। निसर्ग, मानव, पशु, पक्षी, ब्रह्मांड या सर्वांना घेऊन चालणारे हे शास्त्र आहे। आजचा विषय आपला आहे आपला व्यवसाय, आपलं करिअर। आपण आज उद्योगाविषयी बोलणार आहोत। आपण जर पाहायला गेले तर पिढीजात उद्योग असतात। काही नवीन पिढी नोकरी न करता उद्योग करण्याची त्यांची इच्छा असते, परंतु आपल्या नशिबात काय हे बघून घ्यायला हवं। आपल्या नशिबात जर नोकरी योग असेल तर नोकरी करावी आणि आपल्या नशिबात जर व्यवसाय योग असेल तर व्यवसाय करावा। नोकरी किंवा व्यवसाय आपण जे करतो ते केवळ आर्थिक उत्पन्नासाठी, आपला संसार चालवण्यासाठी, उन्नती होण्यासाठी, कारण सर्वांना पैशाची जरुरी असते। नोकरीतही आपल्याला पगार आणि व्यवसायामध्ये आपल्याला नफा या दोन गोष्टी असतात, परंतु जन्मकुंडली काढून आपल्या नशिबात कोणत्या व्यवसाय हे जर बघितलं तर आपण लवकर उन्नती करू शकतो। वर्तमान स्थितीमध्ये व्यवसाय कुठलाही केला तर त्याला भरपूर पैसे, मोठ्या प्रमाणावर पैसे लागतात। पहिली जागा लागते, तीही मार्केटमध्ये लागते, त्याच्यानंतर फर्निचर लागते, स्टॉक लागतो, सामान लागतो आणि अनुभवसुद्धा लागतो। असं असून सुद्धा काहींचा व्यवसाय चालत नाही, तो मोडीत निघतो, कर्जबाजारीपणा येतो आणि मग नाही तिथे नोकरी करावी लागते, गुलामगिरी करावी लागते। त्यापेक्षा आपल्या नशिबात कोणता व्यवसाय आहे तो आपण बघायला हवा। उदाहरणार्थ आपल्या वाडवडिलांचा व्यवसाय आहे, वाडवडील अशिक्षित आहे आणि त्यांचा व्यवसाय जोरदार आहे आणि त्याच ठिकाणी मुलगा येतो, वडील वृद्ध काळ येत असतो, म्हणून ते आपल्याला व्यवसाय मुलावर सोपवतात, परंतु तो मुलास योग्य व्यवसाय आहे की नाही हे बघायला हवं। आता या ठिकाणी वाडवडिलांचा व्यवसाय आहे, भरपूर व्यवसाय चालतो, कुटुंबाची उन्नती त्याच्या माध्यमातून झालेली आहे, जागा तीच आहे, जागेच्या मधल्या व्यवसायामधल्या वस्तू त्याच आहे, गिराईकी तीच आहे। वाडवडील ज्या वेळेला होते त्यावेळेला किंवा आहे त्यावेळेला व्यवसाय उत्तम चालतो आणि मुलगा ज्या वेळेला व्यवसाय हाती घेतो त्यावेळेला व्यवसाय ठप्प होतो, कर्जबाजारीपणा होतो आणि काही वेळेला ती जागा पण विकावी लागते, इतकी दयनीय स्थिती येते। मग असं का होते? वास्तविक पाहता वडिलांचा व्यवसाय, चालणारा व्यवसाय जर तो करतो आहे आणि तो शिकलेला आहे, वडील तर अडाणी होते, परंतु त्याच्या नशिबात तो व्यवसाय नसल्या कारणाने तो चालू शकत नाही, म्हणून या ठिकाणी ज्योतिषशास्त्र खरं ठरते। तर आपल्या कुंडलीमध्ये व्यवसाय स्थान असते, जन्मकुंडलीच्या माध्यमातून आपल्याला व्यवसाय हा बघता येत नाही, मुळीच नाही। आपल्याला व्यवसाय करायचा आहे तर व्यवसायाची कुंडली काढायला हवी, व्यवसायातून नफा मिळेल किती तो म्हणून भाग्य आणि लाभ याची पण कुंडली हवी आणि आपल्या कर्तव्यात म्हणजे आपल्याला कोणता उद्योग करायचा आहे याच्यासाठी कर्तव्याची पण कुंडली हवी। या सर्वातून आपल्याला धन कमवायचं आहे म्हणून धनाची पण कुंडली हवी आणि सरते शेवटी नशीब, दैव हे पण आपल्याला बघायला हवं, ती पण आपल्याला कुंडली हवी। एवढ्या कुंडल्या काढून मग आपण कोणता व्यवसाय करावा याची ठाम निश्चित आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शक ठरते, परंतु ह्या सर्वांसाठी जाणकार ज्योतिषाचीच गरज असते। व्यवसाय कोणते करावे हे वेगवेगळे आणि आपल्या कुंडलीमध्ये काय काय आहे हे बघायला हवे। तुमची आवड काय आहे हे पण त्यातून आपल्याला दिसायला हवं,
पण आवडीच्या विरुद्ध जर व्यवसाय निघाला तर तो व्यवसायच करावा लागेल, आवड इथे गौण ठरेल. आता या ठिकाणी मंगळ घेतला आपण तर मेडिकलचा व्यवसाय, कृषीचा व्यवसाय, भूमीचा व्यवसाय, बिल्डरचा व्यवसाय, वीटकामाचा व्यवसाय, मातीचा व्यवसाय, शेतकऱ्यांचा व्यवसाय ठरतो. शनीचा व्यवसाय हा ऑइल मिल ठरवतो, तेलबियाचे व्यापार ठरवतो, उडीदाचे व्यापार ठरवतो, मोहरी, सरकी, एरंडी, शेंगदाणे, तीळ, ढेपकार्य, लोखंडाचे व्यापार, काळा रंग, डांबर या संबंधित व्यवसाय हा शनीचा असतो. गूढविद्या पण शनीचीच असते. शास्त्रज्ञ पण शनीच्या माध्यमातून घडत असतात. त्याचप्रमाणे गुरुचा व्यवसाय तर पूजा सामानाचा व्यवसाय, शाकाहारी खानावळचा व्यवसाय, शाकाहारी पदार्थाची उद्योगाचा निर्मितीचा व्यवसाय, प्रवचनकार, कीर्तनकार, ज्योतिषी, मंदिर, तीर्थयात्रा करणे असे विविध व्यवसाय, किंवा हळदीचा व्यापार करणे, सोन्या चांदीचा व्यापार करणे, ज्वेलरचा व्यापार करणे हे गुरुच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. शुक्राचा व्यवसाय प्लॅस्टिकचा व्यवसाय असतो. हा शुक्राचा व्यवसाय हा कुंडलीमध्ये तीर्थयात्रा कंपनीचा, वाहन उद्योगाचा व्यवसाय असतो. शुक्र आणि शनी घेतला तर वाहन उद्योग, वाहन सर्व्हिसिंगचा व्यवसाय येतो. आणि या ठिकाणी शनी, गुरु आणि शुक्र जर घेतला तर तीर्थयात्रा कंपनीचा व्यवसाय येतो. असे आणि रवीचा व्यवसाय घेतला तर मेडिकलचा व्यवसाय येतो. सौर ऊर्जेचा, इलेक्ट्रिक व्यापाराचा व्यवसाय येतो. अन्नधान्याचा व्यापारसुद्धा याच्यामध्ये येतो. आणि विद्युत उपकरणे, जे काही अग्निजन्य पदार्थ आहे ते सर्व रवीच्या याच्यामध्ये येतात. म्हणजे रवी किती उच्चीचा आहे, काय आहे हे बघून आपल्याला कळायचं असते. त्यात आपली जन्मराशी काय आहे, जन्मयोगामध्ये काय काय आहे हे बघायला हवं असते. त्याचप्रमाणे आपण जर बुधाचा व्यवसाय घेतला तर स्टेशनरीचा व्यवसाय, प्रिंटिंगचा व्यवसाय, फोटोग्राफीचा व्यवसाय बुध शुक्राचा असला तर, क्लासेसचा व्यवसाय, शाळा कॉलेजचा व्यवसाय, अकॅडमीचा व्यवसाय, प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय, त्याचप्रमाणे वर्तमानपत्राचा, मासिक वर्तमानपत्राचा व्यवसाय, पत्रकारितेचा व्यवसाय, ग्रंथालय प्रकाशनाचा व्यवसाय, फिरती ग्रंथालय व्यवसाय, पुस्तकाचं दुकान काढण्याचा व्यवसाय, शालेय पुस्तक, स्टेशनरी पुस्तकाचा व्यापार हे बुधाच्या माध्यमातून आपल्याला कळून येत असते. काही वेळेला संयुक्त योग असला, बुधगुरु योग असला तर विद्यालयाचा, मोठ्या विद्यालयाचा योग येतो. आणि नुसतं रवी बुध असला तर सामान्य शाळेचा व्यवसाय येतो. म्हणजे इतका बघायला हवे. ज्योतिषशास्त्र अगदी बारीक बघते. बुद्धी आणि विद्या हे वेगवेगळं मानते. बुधामुळे बुद्धी मिळते, गुरुमुळे विद्या मिळते. म्हणून जाणकार ज्योतिषाची जिथे आपल्याला आवश्यकता असते. आपल्या नशिबामध्ये कोणता व्यवसाय हे बघूनच आपल्याला पुढचं पाऊल टाकायला पाहिजे आणि व्यवसाय सुरू करायला पाहिजे. व्यवसाय हा कमीत कमी आपल्याला 10 वर्षात उन्नतीकारक ठरला पाहिजे, त्यालाच व्यवसाय म्हणतात. रोजीरोटी भाकरी मिळून चरित्रार्थ चालणारा त्याला व्यवसाय मिळत नाही. त्याने नोकरी सरळ करावी आणि टाईमशीर जेवण करावं आणि मग गावाच्या बाहेर एखादा प्लॉट बांधावा. बस एवढंच नोकरीच्या सान्निध्यात सामान्य नोकरीमध्ये असते. मोठी नोकरी असली तर ती गोष्ट वेगळी असते. मोठ्या नोकरीमध्ये मोठा पगार असतो, ऑफिसेस असतात आणि त्याच्यातून आपल्याला आर्थिक उत्पन्न पण मोठ्या प्रमाणावर मिळत येते. म्हणून आपल्या नशिबात कोणते आहे हे बघायला हवे. पण तो या करता जाणकार ज्योतिषाची आवश्यकता असते, हे मी पुनरुपी तुम्हाला सांगतो. नाहीतर काय होते तर व्यवसायाच्या ठिकाणी पैसेही खर्च होतो, कर्जबाजारीपणा वाढतो आणि वेळ पण चालला जातो आणि मग नर्वसपणा येतो. मग धड नोकरी नाही होत आणि धड व्यवसाय होत नाही, असा मग हिरमुसलेला नाराजीचा उत्पन्न होते आणि मग मात्र काही आपल्या हातून घडत नाही. तर याच्यासाठी काही करण्यापूर्वी प्रत्येकाला जन्मकुंडलीचीच आवश्यकता असते. काही लोक आपलं समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. व्यवसाय कोणता करायचा तर म्हणून व्यवसायाची पत्रिका पहा, विवाह करायचा असले तर विवाहाची पत्रिका पहा, शाळा उद्योग करायचा असला तर शाळेचा पहा. परंतु या सर्व व्यापी जर आपल्याला बघायला हवे तर जन्मकुंडलीच करायला हवी असा माझा आग्रह आहे. कारण जन्मकुंडलीच्या माध्यमातून आपल्याला सर्व व्यापी अभ्यास करून मार्गदर्शन होत असते, हे लक्षात घ्या. आपण जेवढा विषय केला, जर तुम्ही डोळ्याचा फोटो काढला, छातीचा फोटो काढला, रक्तलघवी तपासले तर तेवढ्याच भागाचं आपल्याला ज्ञान मिळेल, इतर भागाचं ज्ञान मिळत नाही. त्याचप्रमाणे जन्मकुंडलीत सर्व भावाचं ज्ञान मिळते. आणि नाहीतर तुम्ही तुमचा जो प्रश्न आहे तेवढ्यापुरतंच त्याचं तेवढं समाधान आम्हाला करावं लागते.
पण कारण जीवन आयुष्यात जन्मकुंडली ही पुढे उपयोगातच पडायची आहे आणि त्यासाठी जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते. जन्माक्षर आणि जन्मांक ज्याच्यावर लिहिले असते ती जन्मकुंडली नसते. कॅम्प्युटरमार्फतही जन्मकुंडली तयार होत नाही. ज्याच्यात ते भरलेलं असते तेच बाहेर येते आणि ज्या डोक्याने, ज्या मेंदूने, ज्या बुद्धीने जे भरलं आहे तेच बाहेर प्रिंट होऊन पडते. म्हणून कॅम्प्युटर कुंडली असत्य असते. आणि ह्या ज्या लहान सहान कुंडल्या असतात 2 रुपया 5 रुपयाच्या लिहिलेल्या, त्याच्यामध्ये विवाहाची कुंडली नसते, स्वभावाची नसते, आरोग्याची नसते, व्यवसायाची नसते, नोकरीची नसते, उतारपणाची जीवन नसते, उपासना आराधनाची नसते. त्या हे असल्याशिवाय कुंडली पूर्ण होत नाही. असं असताना पुनश्च आजचा कार्यक्रम इथे समापन करूया. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजचा कार्य समापन करूया.